आज दुपारी सहज गॅलरीत उभा होतो, त्या टेरेसवर बघितलं तर बिल्डिंगच्या टेरेसवर काय माकड आलेलं, कुठून आलेलं काय माहिती, कधीच नव्हतं, पहिल्यांदाच आलेलं. त्यामुळे सगळे लोक बाहेर बघायला आलेले. संध्याकाळी स्वामींच्या मठामध्ये जायचं होतं, त्याच्यामुळे ह्या दोघांना मस्त असं तयार केलं. परी बघा कशी बाय करते आणि पी देते, लगेच ते शूजला बघत होते खाली वाकून वाकून. बाहेर निघालो तर ढग असे भरलेले दिसले. मला वाटलं आता पाऊस येतोय की काय माहिती, आता पुढे जाऊन काय होते ते. गणपती जवळ आलेत ना, त्याच्यामुळे ठिकठिकाणी अशी ढोलताशा पथकाची तयारी चालू झाली आहे. प्रत्येक ठिकाणी गेलो तर तेच दिसत होतं. शेवटी जे व्हायचं तेच झालंच. पाऊस आला आणि तो इतका आला की थांबायचं काय नावच घेत नव्हता. मग काय, आणि ह्या दोघांचं तर काय चालूच असतं, कुठं पण गेले तरी. ते मस्त एन्जॉय करत होते पाऊस. शेवटी स्वामींच्या मठात जाणं काय झालं नाही, त्याच्यामुळे वापस निघालोत. तर नालासोपाऱ्याच्या ब्रिजवर एवढी ट्रॉफिक होती की विचारायलाच नको. बघा तिथून दिसत असेल तुम्हाला किती ट्रॉफिक आहे. त्या ट्रॉफिकमध्येच तासभर गेला आमचा. संध्याकाळी घरी येऊन आज गटारी होती, त्याच्यामुळं मस्त चिकनचा रस्सा आणि पोरांना भात बनवला. त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे चिकन सुक्कं बनवलं आहे आणि भाकरी आणि भात असा संध्याकाळचा बेत होता. तर असा गेला आजचा दिवस. चला बाय.